नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। अकोला में महायुति तथा भाजपा की लोकसभा चुनाव को लेकर मुश्किलें कम होने का नाम नहीं ले रही हैं। पहले ही वंशवाद को लेकर बड़े नेताओं की बंदखोरी देखने को मिल रही है और उस पर सितम भी है कि महायुति में शामिल होकर जनशक्ति पार्टी के अकोला के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने लोकसभा चुनाव में भाजपा के विरोधी कांग्रेस के डॉक्टर अभय पाटिल को समर्थन देने का विचार किया है, जिस पर अंतिम निर्णय और मोहर प्रहार जनशक्ति पार्टी के सुप्रीमो बच्चू कडू कल लगाएंगे। इसके बाद यह साफ हो जाएगा कि प्रहार किसके साथ। अगर ऐसा होता है तो इसका सीधा सीधा असर नुकसान के रूप में भाजपा को होने की संभावना व्यक्त की जा रही है। प्रहार के अकोला के नेताओं का कहना है कि अकोला के पूरे बीजेपी से खास तौर से विधायक रणधीर सावरकर से नाराजगी है। त्याचा गैरफायदा हा बीजेपीने नेहमी घेतलेला आहे की बच्चूभाऊ बद्दल तिचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी अपक्ष म्हणून आतापर्यंत विरोध होते ते म्हणजे अमरावतीत आता उभे केलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भाऊ बद्दल नको त्या शब्दात 2 ते 2.5 वर्षात वक्तव्य केली, पण ते बीजेपीचे नाहीत हे समजून आम्ही त्यांना सोडून देत होतो। आता ते बीजेपी पुरस्कृत आहे, बीजेपीचे त्या उमेदवार आहेत आणि आता देवेंद्रजी फडणवीस त्यांचे सर्व जे नेते मंडळी आहे ते स्टेजवर असताना सुद्धा भाऊवर चिखलफेक करतात। या कारणाने बीजेपी सोबत तर आम्ही काही केल्यानं प्रचार करणार नाही हे स्पष्ट सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की बा जे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रस्ते बाकीच्या ज्या काही समस्या आहेत या समस्या वाढत चाललेल्या आहेत, पण याच्यात पर्याय निघत नाही। अतिशय हिटलरशाही पद्धतीने अकोला जिल्ह्यात हे लोकप्रतिनिधी इथं म्हणजे सामान्य जनतेसोबत वागत आहेत। कोणतंही म्हणणं न ऐकता हे यांचा निर्णय जनतेवर लागतात। त्या कारणाने आपण इथं सुद्धा बीजेपीचं काम करणार नाही। तर सर्व कार्यकर्त्यांना विचारणा केली असता त्यांनी सर्वांनी अभय दादा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत यांच्या सोबत आपल्याला काम करायचं आहे हे सर्व कार्यकर्त्याची मागणी आहे। ही मागणी आम्ही 5 ते 7 जण वंदनीय बच्चूभाऊ कडू यांना उद्या आणि ती मागणी पूर्ण करणार एवढा मी तुम्हाला शब्द देतो। फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला लगातार जारी है। नमस्कार।